नमस्कार शेतकरी मित्रांनो, त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारामध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपण एक मॉडेल घेऊन आलेले 333 किसान क्राफ्ट कंपनीचं जे मॉडेल आहे आता 333P म्हणून. तर आपण त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला काय माहिती देणार आहे की हे मॉडेल आता नवीन आलेलं आहे आपल्याकडं. तर मित्रांनो, हे पेट्रोल इंजिन आहे, 7 HP पेट्रोल इंजिन आहे मित्रांनो. आणि ह्याचा गिअरबॉक्स पण चांगल्या पद्धतीने हेवी मध्ये येतो मित्रांनो. ह्याला टायर तुम्ही बघू शकता, ह्याला जे टायर दिलेले आहेत हे सॉलिड टायर दिलेले आहेत आणि ह्याची टायर साईज सुद्धा चांगली मोठी आहे मित्रांनो. कारण काय व्हायचं, पहिले जे दुसरं मॉडेल होतो, दुसरे जे छोटे मॉडेल होते 220 त्यात वगैरे त्याला छोटी साईज होती. आता हे 333 मॉडेलमध्ये टायर मोठे आलेले मित्रांनो. तर सेम पद्धत आहे पेट्रोल इंजिनची. ह्याला 2 गिअर येतात आणि रिव्हर्स एक असे 3 गिअर मित्रांनो हे पेट्रोल मशीनला येतात. तर ह्याच्याबद्दल आपण काय सांगणार आहे, तर हे मित्रांनो 333P जे पेट्रोल इंजिन मॉडेल आहे हे तुम्हाला चिखलने असो, भांगलने असो, भाताचे सड काढण्यासाठी असो, परत आपल्या फळबागेत चालवण्यासाठी असो, ऊसात भांगलणी करण्यासाठी असो, बाळभर लावण्यासाठी असो, अशा भरपूर अंतर्गत मशागती कामासाठी हे लोक ह्याचा यूज करतात मित्रांनो. काय झाले, आता भरपूर शेतकऱ्यांचं काय म्हणणं येत होतं की बाबा आम्हाला आता ऊसात जे तण वगैरे येतं ते भांगण्यासाठी आम्हाला कोणतं तरी मशीन द्या, किंवा भाताचं सड काढण्यासाठी वगैरे मशीन, चिखलणी करण्यासाठी मशीन. तर हे 333 एकदम बेस्ट मॉडेल आहे मित्रांनो. तर हे चांगल्या पद्धतीने काम करतं. ह्याचं जे ताशी ॲव्हरेज आहे, तर ह्याला ॲव्हरेज 750 ml पेट्रोल लागतं मित्रांनो ह्याला ताशी. तर मेंटेनन्स सुद्धा ह्याचा एकदम कमी आहे, कारण ह्याची जे क्वालिटी जी आहे कार्बोरेटर असो वगैरे असो, ते जॅपनीज मॉडेलमध्ये येतं मित्रांनो. ह्याचे जे पार्ट चांगले हेवीमध्ये आणि क्वालिटीचे पार्ट येतात मित्रांनो. बाकीच्या ज्या कंपन्या ज्या आहेत त्यांच्या कसं फरक येतो मित्रांनो. हे मेक इन इंडियाचं मशीन आहे, इंडियात तयार होतं मित्रांनो. किसान क्राफ्ट कंपनी इंडियातली सगळ्यात मोठी कंपनी आहे. तर सांगायचा आपला उद्देश काय आहे की ह्याचं जे इंजिनचं जे मेन आहे, इंजिन मेन असतं मित्रांनो, बरोबर का नाही. कारण काय होतं, भरपूर ट्रॅक्टर असतात त्यात इंजिन महत्वाचं असतं. पेट्रोल इंजिनला शक्यतो काय होत नाही. कारण काय असतं, ह्याची काळजी काय घ्यायची हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर पेट्रोल इंजिनचा काय विषय असतो, वेळच्या वेळ जर तुम्ही ऑइल बदली केली, म्हणजे काय ह्याचे ठरलेलं असतं की आपण ऑइल तर चेक करतोच. ज्या टायमाला आपण शेतात काम करणार त्या टायमाला आपण ऑइल चेक करूनच मशीन शेतामध्ये नेतो काम करण्यासाठी. तर ह्याचं काय, ऑइल चेक करणे, ऑइल लेवल चेक करणे. ऑइल लेवल मित्रांनो कमी वाटली, खराब झालेलं असलं तर बदलत चला. कारण काय होतं, जर तुम्ही बदल नाही, ऑइल आहे तसंच चालवलं तर ही प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यासाठी ऑइल बदली करत चला. कारण इंजिनला ऑइल लागते ह्या 700 ml, फक्त 700 ml, 1 लिटर सुद्धा नाही. अर्धा लिटरला 100 ml जास्त, फक्त एवढं लागतं मित्रांनो ऑइल. आणि पेट्रोल इंजिनला मेंटेनन्स कमी असतो. जशी आपली टू व्हीलर गाडी असते, टू व्हीलर गाडीला जसं कार्बोरेटर येतो, प्लग येतो, त्याच पद्धतीने मित्रांनो काय होतं, पाणी वगैरे गेल्यानंतर प्लग वगैरे शॉर्ट होतात. हाच फक्त या पेट्रोल इंजिनला प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि बाकीचं गिअरबॉक्स वगैरे हे तर पाठीमागं एकदम मस्त आणि चांगले मशीन आहे मित्रांनो. ह्याची क्वालिटी जर तुम्ही पाहायला गेला तर आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता मित्रांनो. त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी ह्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल की ह्याची क्वालिटी काय आहे, मशीनचे डेमो काय दिलेत आपण भरपूर, तर बघू शकता तुम्ही मित्रांनो. तर त्याच्याबरोबर येणार काय आहे मित्रांनो, असा रोटर येतो. हा जो रोटर आहे 16-32 ब्लेडचा मित्रांनो, ह्या मशीन बरोबर रोटर येतो. साईडला असे तवळ येतात. आता तव्याचा उपयोग कशासाठी केला जातो, काय होतं, कधी कधी आपण रोटर लावतो, रोटर लावल्यानंतर बांधाच्या कडेने आपण दगड वगैरे असतात, भात शेतीवाल्यांचा काय विषय असतो, बारीक बारीक तुकडे असतात आणि त्याच्या बाजूने कडेने का नाही असे दगडाचे बांध केलेला असतो. त्या दगडावरती ब्लेड जाऊ नये म्हणून ते तवा दिलेला असतो मित्रांनो. आणि आपण जे रेग्युलर जे शेतात रोटरने करतो त्यासाठी सुद्धा त्या तव्याचा काय उपयोग चांगला होतो की जेणेकरून जी सरी एकदम व्यवस्थित दिसते, तेवढंच काम केले मित्रांनो. आणि दुसऱ्या साईडला जर आपण न्यायचं म्हणलं तर आपल्याला लक्षात येतं की आपण इथे चालवले. तर मित्रांनो, विषय काय आहे, ह्या मशीन बरोबर तुम्हाला हा रोटर मिळणार आहे. तर आणि ॲडव्हान्स एक्स्ट्रा जरी तुम्हाला शीट पाहिजे असली, की बाबा काही भरपूर लोकांचं म्हणणं येतं की ह्या मशीनला शीट आहे का, आम्हाला लांब जायला लागतं, तर मित्रांनो सीट सुद्धा येते. पण ह्याला शीट तुम्हाला ह्या मशीनची किंमत सोडून सेपरेट घ्यावी लागते. अशा पद्धतीची शीट येते मित्रांनो. त्याच्याबरोबर शीट बघू शकता तुम्ही, एकदम चांगल्या पद्धतीची शीट आहे, एकदम बसायला एकदम मजबूत आहे. आणि बनवतानाच आपण क्वालिटी बनवलेली आहे, बेअरिंगमध्ये मित्रांनो, त्यामुळे काही विषय येत नाही. दुसरी गोष्ट मित्रांनो, ह्या पेट्रोल मशीनचा काय होतं, किरकोळ मेंटेनन्स म्हणजे काय, किरकोळ मेंटेनन्स काय असतो, आता चिखलात चालून चालून चाकाचे जे ऑइल सील असतात, इथं जे ऑइल सील असतात खाली, इथं जे ऑइल सील असतात मित्रांनो इथं आतल्या बाजूला, तर इथं चाकाचे जे ऑइल सील असतात ते ऑइल सील वगैरे चालून चालून काय होतं, आपलं तण गवत वगैरे जाऊन त्यात अडकतं. अडकल्यानंतर ते रबरला ती जागा करतं, त्याच्यानंतर ऑइल सील जाऊ शकतं मित्रांनो. तर ते रबर पण असल्यामुळं ऑइल मेंटेनन्स तुम्हाला लगेच येत नाही, भरपूर कालांतरानंतर येतो. दुसरी गोष्ट, मशीनचा काय विषय येतो, एअर क्लिनर मध्ये तुम्ही जर ऑइल जास्त टाकलं, जास्त प्रमाणात टाकलं
तरी कार्बोरेटरमध्ये ते ऑइल आपण मशीन कळलं इकडे तिकडे कळलं तर ते ऑइल कार्बोरेटरमध्ये जाऊ शकतं आणि कार्बोरेटर जाम होऊ शकतो मित्रांनो. तो एक प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यासाठी ह्यात टाकताना ऑइल एअर क्लिनरमध्ये एकदम थोडं टाकायचं, एक 50 ml टाकायचं फक्त अवघं मित्रांनो, जास्त टाकायचं नाही ह्यात ऑइल. आणि दुसरी गोष्ट, जी आपली पेट्रोल टाकी आहे, ज्या टायमाला आपली कामं पूर्णपणे होतात मित्रांनो, पूर्ण कामं झाली, आपली शेतातली कामं झाली, जेव्हा आपल्याला मोकळा वेळ मिळतो त्या टायमाला आपण मशीन काम झाल्यानंतर एका जागी लावून ठेवतो, त्या टायमाला मित्रांनो ही टाकी काढून तुम्ही साफ करत चला मित्रांनो. काय होतं, चालून चालून पेट्रोलमध्ये सुद्धा कचरा वगैरे असतो, तो पूर्णपणे टाकी साफ करून मित्रांनो पुन्हा टाकीला आवाज जावा. राहिली दुसरी गोष्ट मित्रांनो, हा जो तुम्हाला क्लच दिलेला आहे, हा क्लच शक्यतो 99% क्लच पेड जात नाही. क्लच पेड जायचं कारण काय असतं मित्रांनो, ज्या टायमाला आपण मशीन हाफ क्लच वरती चालवतो त्या टायमाला क्लच पेड जायची दाट शक्यता असते मित्रांनो. काय करत चला, ज्या टायमाला तुम्हाला गेअर टाकला आणि तुम्ही मशीनचं चालवणार आहे त्या टायमाला पूर्ण क्लच दाबत चला, हाफ क्लच वरती चालवत जाऊ नका मित्रांनो, तर क्लच पेडला काय अडचण येणार नाही. दुसरी गोष्ट मित्रांनो काय, गेअर, हे जे गेअर तुम्हाला दिलेत पर सेकंड, गेअर टाकताना सुद्धा पूर्णपणे असं जोरात टाका मित्रांनो, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही काय करता, असं हळू टाकाय बघता, कधी कधी गेअर पूर्ण पडत नाही मित्रांनो, त्या गोष्टी असतात. गेअर पूर्णपणे असं टाकत चला मित्रांनो व्यवस्थित, गेअरला सुद्धा तुमच्या अडचण येणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता हे 333 मॉडेल जे आहे एकदम मस्त आणि बेस्ट आहे मित्रांनो. शेतकऱ्यासाठी घेऊन आलेले आपण त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारा. हे मशीनची किंमत आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे मशीन तुम्हाला बसणार आहे 35,000 रुपये. त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारामध्ये तुम्हाला या मशीनची किंमत आहे 35,000 रुपये मित्रांनो. मेक इन इंडियाचं मशीन आहे मित्रांनो. ह्याचे स्पेअर पार्ट आपल्याकडे सगळे अवेलेबल आहेत. आपल्या इथे 5 HP पासून 13 HP पर्यंत पॉवर विडरचे स्पेअर पार्ट असो मित्रांनो, सगळं तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहे मित्रांनो. शेतकरी मित्रांनो माझं हेच सांगणं आहे की मित्रांनो काय होतं, कधी कधी शेतकरी